नमस्कार मंडळी, द प्रतिज्ञा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज इथं मी बनवणार आहे वाटाण्याचे कटलेट। त्याच्यासाठी आपल्याला वाटाणे उकडत ठेवायचे आहेत। त्याच्यावर 2 मी बटाटे ठेवलेत आणि बटाटे आणि वाटाणे आपल्याला एकत्र उकडून घ्यायचे आहेत। उकळल्याच्या नंतर बटाट्याची साल काढून आपल्याला हे मॅश करून घ्यायचे। मॅश केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कांदा। त्यानंतर आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये लागणारे आपल्याला जिरा पावडर, धना पावडर, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर आता वाटाण्याचं सीझन चालू आहे, तर मार्केटमध्ये खूप छान वाटाणे यायला लागलेत। तर तुम्ही पण असे कटलेट बनवून बघा, तर मुलांना खूप आवडतील। मुलं वाटाणे खायला मागत नाही, तर तुम्ही असे कटलेट बनवून दिले ना तर त्यांना नक्कीच आवडेल। तर ह्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे अद्रक, लसूण, मिरची जाडसर जरासं वाटून घ्यायचं आणि ते पण ह्याच्यात घालून मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्याच्या नंतर व्यवस्थित आपल्याला त्याच्यात घालायचे बेसन घालून झालं की त्याला पण आपल्याला चांगलं बाइंडिंग आणूस तर मिक्स करायचं आहे। मिक्स झालं की मग आपल्याला त्याचे गोळे करून त्याच्यामध्ये चीज आपल्याला हवं तर भरा, नाही भरलं तरी चालेल। तर मी इथं अर्धे केलेत, अर्धे चीजवाले केलेत, अर्धे चीज न घालता केलेत। तर मला चीज नाही आवडत, त्यामुळे मी याच्यात काही चीज नाही घातले। माझ्या मुलीला आवडतं, तिच्यासाठी मी चीजवाले बनवले होते। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात फ्राय करून घ्यायचं। तुम्ही शॅलो फ्राय करा नाहीतर डीप फ्राय करा, छान लागतात दोन्ही पण। त्याच्यानंतर आपल्याला सॉस किंवा चटणीबरोबर सर्व करायचे आणि खायला असे वाटाण्याचे कटलेट रेडी आहेत। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।